बाळासाहेब देशमुख. अध्यक्ष महाराज, त्यांचा पक्ष आहे आणि त्यांच्यानंतर तिकडे येते. अध्यक्ष महाराज धन्यवाद. अध्यक्ष महाराज, मी पुरवणे मागण्यावरती बोलण्यासाठी उभा आहे. पुष्ट क्रमांक 178 बाब क्रमांक 277. सांगोला शहरामध्ये इंदिरानगर, संजय नगर, लक्ष्मीनगर या ठिकाणी झोपडपट्टे आहेत. 1980 पासून त्या ठिकाणी लोकवस्ती आहे. तर सांगोला नगर परिषदेस महाराष्ट्र झोपडपट्टी सुधारणा अधिनियम सन 1971चा हा अधिनियम लागू नसल्यामुळं त्या झोपडपट्ट्यामध्ये राहत असणाऱ्या गोरगरीब जनतेला मूलभूत योजना मिळत नाहीत. त्यासाठी हा अधिनियम लवकरात लवकर लागू करून त्या ठिकाणी राहणाऱ्या गरीब लोकांना पंतप्रधान आवास योजनेतून त्यांच्या निवाऱ्याची सोय करून द्यावी ही आपल्या माध्यमातून मागणी करतोय. पुष्ट क्रमांक 176 बाब क्रमांक 177 या सांगोला शहरामध्ये आणि महाराष्ट्रातल्या सर्व शहरांमध्ये जी पंतप्रधान आवास योजनेच्या माध्यमातून 2.5 लाखाची जी निधी आहे ती तुटपुंजी आहे. तो निधी 5 लाखापर्यंत वाढवून मिळावा ही आपल्या माध्यमातून सरकारला विनंती करतोय. पुष्ट क्रमांक 66 बाब क्रमांक 106 सांगोला शहराच्या लोकसंख्येच्या तुलनेत अंगणवाड्याची संख्या कमी असल्याने बालक, स्तनदा माता, गरोदर महिला यांना अंगणवाडी कडून मिळणाऱ्या लाभापासून त्या वंचित राहत आहेत. त्या कारणाने आनंदनगर, संजय नगर, महात्मा नगर, लक्ष्मीनगर, यश नगर, नरेंद्र नगर, बनकर वस्ती, चिंचोली रोड अशा अनेक भागात पूरक पोषण आहारापासून बालक व गरोदर महिला वंचित राहत आहेत. त्या ठिकाणी नवीन अंगणवाड्यांची मागणी आम्ही करत आहोत. पुष्ट क्रमांक 66 बाब क्रमांक 106 शहरामध्ये सांगोला शहरामध्ये झपाटीने नागरीकरण वाढत आहे आणि दररोज नागरी भागामध्ये 10,000 हून अधिक मेट्रिक टन कचरा निर्माण होतोय आणि या घन कचऱ्याची विल्हेवाट लावण्यासाठी 1,000 लोकसंख्येमाग एक सफाई कामगार असून बाह्य यंत्रणेद्वारे जवळजवळ 130 कंत्राटी कामगार काम करत आहेत. या 130 कंत्राटी कामगारांना सांगोला नगर परिषदेच्या माध्यमातून कायमस्वरूपी सफाई कामगार म्हणून नियुक्ती देण्यात यावी ही आपल्याकडे मागणी करतोय. पुष्ट क्रमांक 73 बाब क्रमांक 114 सांगोला शहरामध्ये मूलभूत सोयी सुविधा उपलब्ध होत असताना वाढती गुन्हेगारी कमी करण्यासाठी सांगोला नगर परिषद हद्दीमध्ये ठिकठिकाणी CCTV यंत्रणा बसवणे गरजेचे आहे. त्याचबरोबर रस्त्याच्या दुतर्फा स्ट्रीट लाईटची गरज आहे. ती आपल्या माध्यमातून शासनाला मागणी करतोय. ती मागणी लवकरात लवकर मंजूर करावी. त्याचबरोबर शहरामध्ये भूमिगत गटारीची कामं चालू आहेत आणि भूमिगत गटारीची कामं चालू असल्यामुळे खोदकाम झालेलं आहे. सर्व जनता धुळीनं त्रस्त आहे. तर भूमिगत गटारीचं लवकरात लवकर काम पूर्ण करून द्यावं आणि त्याचबरोबर अंतर्गत शहरातली जी अंतर्गत रस्त्याची दुरावस्था झालेली आहे त्याच्यासाठी शासनाने निधी उपलब्ध करून द्यावा. त्याचबरोबर शहरामध्ये एक डम्पिंग ग्राउंड आहे. ते डम्पिंग ग्राउंड लोकवस्तीमध्ये आलेलं आहे. त्याचं स्थलांतर करून द्यावं. कब्रस्तानसाठी वाढीव जागेची मागणी ती शासनाने मंजूर करावी. त्याचबरोबर आजी माजी सैनिकांची संख्या तालुक्यात आणि शहरामध्ये जास्तीची आहे. त्यांच्यासाठी सैनिक भवन मंजूर करून द्यावं. त्याचबरोबर होलार समाज, नाभिक समाज, डवरी समाज, गाडेवाले, बागवान, खाटीक समाजाची समाज मंदिरांची मागणी आहे ती लवकरात लवकर मंजूर करून द्यावी. आणि स्वर्गीय गणपतरावजी देशमुख साहेबांनी त्या तालुक्याचं प्रतिनिधित्व जवळजवळ 55 वर्ष केलं आणि त्या महामानवाचा त्या शहराच्या मध्य ठिकाणी एक स्मारक उभा होण्याची मागणी आहे. त्या स्मारकाची मागणी करत असताना शासनाने तात्काळ ती मागणी मंजूर करून त्या ठिकाणी भरीव निधी उपलब्ध करून द्यावा एवढी आपल्या माध्यमातून शासनाला मागणी करतो. धन्यवाद.